तर भावांनो, मी तुमचा मित्र ऋत्विक. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघून घ्या, नंतर आपण बोलूयात की आपण कुठे आलो. तर भावांनो, आपण आलेलो आहे जगन्नाथपुरीला आपण आता तुम्हाला माहितीच आहे, इथं आपले जगन्नाथ महाराज आहे. कृष्ण भगवानचे जगन्नाथ रूप आपण असं म्हणू शकतो. आणि आपण इथं आलेलो आहे काल रात्री 24 तासाचा प्रवास करून आपण इथं आलेलो आहे. आणि आता आपण काल रात्रीच आपल्या जगन्नाथ महाराजांचे दर्शन करून आलेलो आहे. आणि आज आपण स्पेशल म्हणजे आपण आज आणि उद्या 11 वाजता इथनं परत निघणार आहे अमरावतीसाठी. तर आज आपण इथे आलेलो आहे, म्हणजे आज सगळे आजूबाजूचे प्लेसेस आहे, मंदिर झालेलं आहे का, आज जे आजूबाजूचे प्लेसेस आहेत ते बघायसाठी आपण आलेलो आहे. तर सगळ्यात पहिले आपण आलेलो आहे सुंदम सँड आर्ट म्युझियम या होनाजुराला कथा. या म्युझियममध्ये सगळ्या ज्या कलाकृती आहेत त्या वाळूच्या मातीपासून बनवलेल्या आहेत. तर आपण आज जाऊन बघूया तर कशा काय आहे. आणि इथे सगळे फोटोज लावलेले आहेत ज्या महाराजांनी बनवलेले आहेत त्यांचे. तर चला पटकन अंदरून कॉल येते, आपण आतमध्ये जाऊ आणि बघू. तर भावांना आपण आलेलं आहे अंदर सँड आर्ट म्युझियममधून. तर सगळ्यात पहिले कोणाचा आहे, गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आहे. देन इकडे आपण पाहूया, इकडे या सुदम प्रधान नावाच्या माणसांनी म्हणजे आर्टिस्टनी हे बनवलेलं आहे. इकडे शेर आहे, इकडे अजून आर्ट्स आहे. हे काय आहे पप्पा, हे कोण आहे, हे ख्रिश्चन येशू ख्रिश्चन. त्याच्यानंतर किंग कॉंग, कोणार्क मंदिरचा स्टॅच्यू, किंग कॉंग. ते कोण आहे, थॉर आहे. थार. हे सगळं जे आहे हे सँड मातीपासून म्हणजे वाळूच्या मातीपासून बनलेलं आहे, एकदम खतरनाक असा आर्ट. अजून कोण आहे, इकडे हे पप्पा आहे, हे माझे पप्पा आहे. टाकलं हे डड्डी आपले, याचा फोटो ह्या सगळ्या काकू लोक, काही लोक काकू लोक काठेबाय. इकडे हे राजस्थानची कलाकृती, राजस्थानचं दाखवलेलं आहे. त्यानंतर शेषनाग दाखवलेले आहे. त्यानंतर इकडे आपले फेवरेट देव गणपती बाप्पा दाखवलेले एकदम जोरदार. गणपती बाप्पा, शिवाजी महाराज आणि किल्ला, महाराष्ट्र टुरिझम. ते जंगल बुक होतं, सॉरी. वेस्ट बेंगॉल, हे कांतारा. हे आपले जय श्रीराम महाराज. आणि हे त्यांचं इथे महल दाखवलेला आहे आणि श्रीराम महाराज दाखवलेले आहे. हे आमचे गांधी महाराजासमोर गांधी महाराज फोटो काढतात. वाव. हे कोण आहे, हे दोघं कोण आहे, रोमिओ आणि जुलियट. नॉनसेन्स. हे जगन्नाथ महाराज. असं वाटलं तुम्ही त्याच्या फॅन आहे. इकडे आहे, इकडे सारखा. याचा फोटोशूटच नाही खतम उरायला. हे बाय, हे असं बनवलं सांगा, पण याला सांग बनवलं असं ना. ते AIचा जमाना. हे गणेश बाप्पा. हे सगळे इथल्या कलाकार म्हणजे जे बाहेर आपण दाखवले ते कलाकारांचा सन्मान झालेला आहे. कोणाकोणाकडून झालेला आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे सगळ्याकडून सन्मान झालेला आहे. त्याची आर्ट गॅलरी इथे लावलेली आहे. आपले साथीदार बाहेर गेले. म्युझियम पाहून झालेला आहे आमचा.
आणि तुम्हाला काय वाटलं म्युझियमबद्दल 2 शब्द बोलावे. म्युझियम एकदम बढिया वाटला. तर भावांनो आम्ही पोचलो आहे समुद्राच्या काठी कोणार्क साईडला. आणि हे जे कोणी महानुभाव आहे ते म्हणत आहे की समुद्राकडे जा. आणि त्यांच्या डोक्यावरती काहीतरी कावळा वगैरे बसलेला आहे. दिसते का बघू द्या. हा इकडे कावळा बसलेला आहे. हा कावळा बसलेला आहे यांच्या डोक्यावरती. आणि इकडे जा म्हणतात. तर आता जाऊयात. तर भावांनो आपण आता बीच पाहून आलेलो आहे मस्तपैकी बढिया. आणि इथं चालू आहे. आणि हे बिज्जू पटनाक मेमोरियल आहे. त्यानंतर इकडे असा काही बीच होता ते आता तुम्ही सिनेमॅटिकमध्ये पाहून घ्या. हे सगळे आपले सोबती आई वगैरे. आणि इकडे आता आपण पाय धुवायला जाऊया. डॉक्टरांना पण आजकाल हे वाढू जर का काढली नाही ना म्हटलं पाय खाजू दे म्हटलं पूर्ण करा का मला.